पुत्र व्हावा ऐसा गुंडा, तयाचा तिन्ही लोकी झेंडा. आई बापासी सुख देई, कुळ वाढवी कीर्ती लाही. जगावे तरी लोकांसी उपयोगी, मरावे तरी कीर्ती उरावे मागेही. तू काय म्हणे ऐसा नर, जन्मास येई धन्य खर, जन्मास येई धन्य खर. दादा, आज शब्द थरथरतायत, आवाज बसतोय. आज छातीत काहीतरी तुटल्यासारखं वाटतंय. आज हा महाराष्ट्र सह्याद्रीपासून सागरापर्यंत एका अनामिक वेदनेत उभा आहे. राजकारण म्हणून नाही, तर माणूस म्हणून. दादा, तुमचा प्रवास कुठल्या गादीतून सुरू झाला नव्हता, तो मातीच्या वासातून सुरू झाला होता. तो शेतकऱ्याच्या फुटलेल्या हातातून पुढे आला होता. तो कामगारांच्या घामात भिजला होता आणि सामान्य माणसाच्या आशेवर उभा राहिला होता. तुमचा स्वभाव कडक होता, हो, पण तुमचं मन मऊ होतं. जे आहे ते तोंडावर आणि खरं बोलायचात. तुम्ही मोठमोठे शब्द वापरायचा नाहीत, पण थेट निर्णय घ्यायचात. तुमचं भाषण कधी नाटकी नव्हतं, ते आदेशासारखं असायचं, स्पष्ट, थेट आणि रोखठोक. म्हणूनच लोक ऐकायचे, म्हणूनच अधिकारी हलायचे, म्हणूनच फायली चालायच्या आणि म्हणूनच काम व्हायचं. तुमचं राजकारण माईकवर नव्हतं, ते रस्त्यावर दिसायचं. ते पाण्याच्या योजना बनून व्हायचं, ते हॉस्पिटलमध्ये श्वास बनून फिरायचं, ते शाळांच्या भिंतीवर भविष्य म्हणून उभं राहायचं. तुम्ही आश्वासन देण्याआधी काम करून दाखवायचात, हीच तुमची ओळख होती. लोक म्हणायचे, दादा बोलले म्हणजे काम झालंच समजा. कारण तुमचं हो म्हणजे काम आणि तुमचं नाही म्हणजे ठाम निर्णय असायचा. दादा, तुमचा राग स्वार्थासाठी नव्हता, तो आळशी व्यवस्थेसाठी होता, तो जनतेला त्रास देणाऱ्यांसाठी होता. पण गरीब माणूस समोर आला की तोच दादा हळवा व्हायचा, त्याच्या खांद्यावर हात ठेवायचा आणि शांतपणे म्हणायचा, मी बघतो. आणि खरंच तुम्ही बघायचा. बारामती पासून मंत्रालयापर्यंतचा तुमचा प्रवास सत्तेसाठी नव्हता, तो सेवेसाठी होता. तुमचं विजन फार साधं होतं दादा. शेतकऱ्याला पाणी, तरुणाला शिक्षण, गरीबाला उपचार आणि गावाला रस्ता. महाराष्ट्राची मजबूत अर्थव्यवस्था, हेच तुमचं विजन होतं. तुम्हाला पोस्टरची गरज नव्हती दादा, तुम्हाला जाहिरातीची गरज कधीच नव्हती. तुमचं कामच तुमचं ब्रीदवाक्य होतं. आज महाराष्ट्र मागे वळून पाहतोय आणि म्हणतोय, हा नेता नव्हता, हा काळ होता सगळ्यांचा. दादा, तुम्ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातले आधुनिक काळातले योद्धा होता. तलवार नव्हती, हातात फाईल होती. घोडा नव्हता खाली, पण प्रशासन होतं माग आणि रणांगण होतं मंत्रालय. आज लाखो डोळे ओलावलेत, आज हजारो हात त्या प्रतिमेकडे जोडले गेलेत. आज प्रत्येक जण आपल्या दादांसाठी उभा आहे. आज प्रत्येक जण गहिवरून रडतोय, कारण तुम्ही लोकांचे प्रतिनिधी नव्हतात, तुम्ही त्यांच्या घरातला माणूस झाला होतात. दादा, तुमचा आवाज आला की धीर मिळायचा, तुमचं नाव घेतलं की आत्मविश्वास यायचा. आज हा महाराष्ट्र म्हणतोय, दादा अजून आम्हाला खूप गरज होती तुमची. अजून कितीतरी रस्ते व्हायचे होते, अजून कितीतरी लेकरांच्या हातात पुस्तकं यायची होती, अजून कितीतरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात समाधान यायचं होतं. दादा, तुम्ही इतिहासात फक्त नाव लिहिलं नाही, तर तुम्ही इतिहास चालवला. आज हा महाराष्ट्र तुम्हाला पत्र लिहितोय. दादा, खूप लवकर साथ सोडलीत तुम्ही, खूपच लवकर साथ सोडलीत. आज सूर्याच्या आधी उगवणाऱ्या सूर्याचा अस्त झाला. गोरगरिबांसाठी उभा राहणारा दादा आज कायमचा व्यस्त झाला, कायमचा व्यस्त झाला. भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्रातील राजकारणातला बाहुबली स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, आपल्या महाराष्ट्राचा लाडका दादा.